नमस्कार, मी राजवैभव शोभा रामचंद्र, संविधान संवादक आणि गेल्या काही वर्षांपासून संविधान संवाद समिती महाराष्ट्र या संघटनेचा राज्य सचिव म्हणून काम करतोय आणि संविधानाबद्दल संवाद साधण्याचं, लोकांच्या भाषेमध्ये लोकांच्यापर्यंत लोकांचं संविधान पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. हे काम का गरजेचं वाटतंय, का करत आहोत आम्हाला असं वाटतं की या देशातील लोकशाही टिकून राहायची असेल तर लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्न कोण विचारू शकतं? तर आम्हाला असं वाटतंय की जे नैतिक बळावर, ज्यांच्याजवळ नैतिक बळ आहे ती लोक प्रश्न विचारू शकतात. आणि नैतिक बळ येणार कुणाकडनं, कसं येणार? ज्या वेळेला आपण इथली मूल्यव्यवस्था समजून घेऊन त्या मूल्यांच्यावर काम करायला सुरुवात करतो, मूल्यांच्या प्रमाणे वागायला सुरुवात करतो, त्यावेळेला ते नैतिक बळ येतं. मग आता ते नैतिक बळ आणायचं कुठून? तर मूल्यांच्याकडून. आणि ती मूल्यव्यवस्था म्हणजेच भारतीय संविधानाची मूल्यव्यवस्था. मग एक क्रोनॉलॉजी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की या देशातली लोकशाही टिकवायची असेल, ती बळकट करायची असेल, त्याला पुढे घेऊन जायचं असेल तर मूल्यव्यवस्था समजून घेतली पाहिजे. आणि ती मूल्यव्यवस्था म्हणजे भारतीय संविधानाची. यासाठी हा भारतीय संविधानाचा संवाद जागर आम्ही करत आहोत. मग ही मूल्यव्यवस्था म्हणजे काय? तर ही भारतीय संविधानाची मूल्यव्यवस्था ही या देशातील संतांनी सांगितलेला विचार आहे. या देशामध्ये ज्यावेळेला स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, त्या स्वातंत्र्याच्या लढ्याची मूल्य, त्या स्वातंत्र्याच्या लढ्यातून येणारी मूल्य, ती या संविधानाची मूल्य आहेत. या देशामध्ये, या जगामध्ये, देशामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये जिथं कुठं मानवतावादी संघर्ष झाले, मानवतावादी लढाया झाल्या, मानवतेसाठी झाल्या, त्या मानवतेवादी मूल्यांचा आशय काय आहे, ती मूल्यव्यवस्था कुठं आहे? तर ती भारतीय संविधानात आहे. आणि ह्या सगळ्यांच्या आशयातून आणि सोबतच या देशामध्ये समाज सुधारकांनी खूप सारे लढे दिले. त्या सगळ्या समाज सुधारकांचा जो विचार होता, ती मूल्यव्यवस्था या भारतीय संविधानात आहे. आणि ह्या भारतीय संविधानाचा विचार पुढे घेऊन जाणं म्हणजे आजच्या काळात समाज सुधारकांचा विचार पुढे घेऊन जाणं. मी जर ज्ञानोबा तुकोबा यांना मानत असेल तर त्यांचा आजच्या काळामधला रेफरन्स कुठला असेल, रेफरन्स डॉक्युमेंट कुठला असेल तर ते आहे भारतीय संविधान. म्हणजे मी आज ज्ञानोबा तुकोबांचा विचार पुढे घेऊन जायचा असेल तर मला भारतीय संविधानाची कास धरायला हवी. आणि ती मूल्यव्यवस्था म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, ही मूल्य आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक होती. अधिक प्रभावीपणे आपल्याला ती बनवावी लागतील. म्हणजे या देशात भारतीय संविधानानं स्वातंत्र्य दिलं नाही तर भारतीय संविधानानं आपलं स्वातंत्र्य मान्य केलं. जन्मता असणाऱ्या गोष्टींना कायदेशीर स्वरूप देण्याचं काम भारतीय संविधानानं केलं. त्याच पद्धतीनं समतेची बाजू, जी या देशातला मूळचा भाग आहे, मूळचा घटक आहे. दुसऱ्या बाजूला न्यायाची भूमिका, जी या देशातल्या कणाकणामध्ये आहे, कणाकणामध्ये होती. बंधुतेची भूमिका, म्हणजे अगदीच मी बंधुतेच्या बाबतीमध्ये असं सांगेन की जर हिंदू मुस्लिमांची घरं समोरासमोर असतील, कुठल्याही जाती धर्माची घरं समोरासमोर असतील, किंवा शेजारी कोणीही माणूस राहत असला तरी तुम्ही बनवलेली एखादी चांगली भाजी दुसऱ्याच्या घरामध्ये जाते, कुठलाही कायदा नसताना. का जातं, का होतं? कारण या देशातल्या मातीमध्ये बंधुता आहे. आणि मग हीच स्वातंत्र्य, समता, न्यायाची, बंधुतेची मूल्यव्यवस्था आम्हाला अधिक हायलाईट करावी लागेल. या लोकांचे, देशातल्या लोकांचे एकमेकांच्या साठी असणारे बंध अजून मजबूत करावे लागतील. लक्षात घेऊयात की देशाच्या मातीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे, पण अन्यायी भूमिका होत असल्यामुळं हे सगळंच विस्कटल्यासारखं वाटतंय. हे पुन्हा जोडायचं असेल, पुन्हा एकसंध आणायचं असेल तर त्या एकसंध करण्यासाठी शस्त्र आणि शास्त्र नावाची गोष्ट कुठली असेल तर ती आहे भारतीय संविधान. एका बाजूला भारतीय संविधान म्हणतं की आम्ही मानवी मूल्यांचं जतन करणार आहोत, दुसऱ्या बाजूला तेच सांगतं की या देशाला आम्हाला कसं घडवायचं आहे. आणि मग त्यावेळेला सांगतं की या देशातलं सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असा भारत आम्हाला घडवायचा आहे. पण भारत घडवत असताना त्यासाठी लागणारे घटक कोणते आहेत, प्रक्रिया कुठली आहेत, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर भारतीय संविधान समजून घ्यायला पाहिजे. पुन्हा ते भारतीय संविधान लोकांच्या भाषेमध्ये असायला पाहिजे. ही लोकांच्या भाषेतला संवाद आपण निरंतर करत राहूयात. 75 वर्ष झाली भारताचं संविधान या देशामध्ये अंमलबजावणी झाली, त्याची सुरुवात झाली, ते आम्ही स्वीकारलं. पण 75 वर्षात या भारतीय संविधानाचा आशय सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचला का? याचं उत्तर व्हिडिओ बघणारा प्रत्येक माणूस म्हणेल की नाही पोचलं. का बरं नाही पोचलं? याचं कारण काय?
कारण ही भारताचे संविधान लोकांच्या पर्यंत पोहोचवताना ते लोकांच्या भाषेमध्ये गेलं नाही. म्हणजे अगदीच सांगायला गेलं तर शेताच्या बांधावर काम करणाऱ्या आईला मी संविधान सांगायला गेलो आणि तिला म्हटलं की भारतीय संविधानामध्ये हे आर्टिकल आहेत, हे परिशिष्ट आहेत, हे कलम आहेत, हे भाग आहेत. वेळा घेऊन माझ्याकडे मागं लागेल की नाही ती? तिला मला सांगावं लागेल, सुंदर माझं जात ग फिरत बहुत, ओव्या गाऊ कौतुकात गाऊ या संविधान. आणि मग ज्या वेळेला मी या तिच्यासोबत तिच्या आवाजात तिच्या हाताला हात देऊन हे संविधानाची ओवी गायला लागेल, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर बोलायला लागेल, त्यावेळेला तीही माझ्यासोबत बोलायला लागेल आणि ही मूल्यव्यवस्था समजून घ्यायला लागेल. म्हणून आम्हाला लोकांच्या भाषेमध्ये संविधान आणायला पाहिजे. म्हणजेच अगदीच अभंगाच्या भाषेमध्ये बोललं तर भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणता जानशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई. असं म्हणत की हा देश एका राजाचा नाही, एका धर्माचा नाही, हे म्हणत सांगत असताना, देश ना राजाचा ना एका धर्माचा, आता हा सर्वांचा सर्वांसाठी, होते ते सारे वेगवेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय. स्वामी म्हणे याची करू नका पूजा, सांगा एका दुजा अर्थ याचा. याचा अर्थ आम्हाला एकमेकांना सांगायला पाहिजे. हे अर्थ सांगत असताना भाषा लोकांची असली पाहिजे. लहान बाळ आहे, त्या बाळाला जर संविधान सांगायचं असेल तर आमच्या संवादकाने बरीचशी अशी बडबड गीतं तयार केलीत. बडबड गीतं तीच लोकांचीच जी तुम्ही लहानपणी मुलांना ऐकलेत, तुम्ही सुद्धा ऐकलेत, आत्ता सुद्धा ऐकवताय. त्यामध्ये आम्ही संविधान आणायचा प्रयत्न केलाय. काय म्हटलंय? अबडक तबडक घोडोबा, घोड्या बसलाय लाडोबा, लाडोबाचा देश चालवते कोण? संविधान आणखी कोण? ते बाळा ऐकायला लागेल. त्याला संविधान नावाची गोष्ट कधी कळायची त्यावेळेला कळेल, त्यातली आतली कलमं कधी कळायची त्यावेळेला कळेल, त्यावेळेला अभ्यास करेल त्यावेळेला कळेल. आज त्याच्या कानात मला हे सांगावं लागेल की हा देश चालवण्याचं काम भारताचं संविधान करतंय आणि ते संविधान समजून घेणं, आमच्या जगण्याचा भाग बनवणं हे आमचं जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याप्रती आपण एकनिष्ठ राहूयात.